स्वागत आहे मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, खानदेशामध्ये आहे आणि सध्या खानदेशमध्ये जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यामध्ये पपई आणि केळी या दोन्ही पिकाची लागवड अतिशय जोरात चालू आहे। आणि आता जर पाहिलं आपण तर साधारणपणे आता मार्च महिना चालू आहे। 15 मार्च नंतरनं हीट खूप वाढलेली आहे। मार्च महिना, एप्रिल महिना आणि मे महिना तीनही महिने हीट खूप राहणार आहे। आणि या काळामध्ये पपई आणि केळीच्या रोपांची लागवड झालेली आहे आणि ह्या रोपांची सेटिंग होण्यासाठी किंवा रोप जगण्यासाठी, वाचण्यासाठी, उन्हापासून, त्याच्या प्रखर उन्हापासून वाचण्यासाठी क्रॉप कव्हर किंवा प्रोटेक्शन कव्हर या ठिकाणी खानदेशामध्ये पपईच्या पिकांना किंवा रोपांना लावला जातो। तर या क्रॉप कव्हर विषयी आपण आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, केळी आणि पपई या पिकासाठी किंवा रोपांसाठी या प्रकारचा क्रॉप कव्हर वापरला जातो। हा जो क्रॉप कव्हर आहे हा पपईसाठी वापरला जातो। साधारणपणे 12 बाय 12 ही त्याची साईज आहे आणि एका बंडलमध्ये किंवा एका पाउचमध्ये 1000 नग या क्रॉप कव्हरचे येतात। आणि हा जो आहे माझ्या हातातला दुसरा क्रॉप कव्हर हा केळी पिकासाठी वापरला जातो। याची साईज 15 बाय 15 इंच इतकी आहे आणि याची जर आपण एक बंडल घेतला तर याच्यामध्ये 500 नग येतात। ₹1.80 इतकी शेतकऱ्याला याची कॉस्टिंग जाते आणि याची 1000 नग येतात एका बंडलमध्ये आणि याची कॉस्टिंग साधारणपणे ₹1 पर नग इतकी कॉस्टिंग लागते। मित्रांनो, हा जो क्रॉप कव्हर आहे हा 17 GSM इतका आहे। याच्यामध्ये नॉन ओव्हन टेक्निक वापरलेला आहे। त्याचप्रमाणे हा अल्ट्रा व्हायलेट सुद्धा आहे, म्हणजे सूर्याची जी किरणं आहेत हा परावर्तित करण्याचं काम करतो। आणि आता इतकं हीट आहे या ठिकाणी, साधारणपणे 35 अंश सेल्सिअस तापमान आहे आणि या पेपरला आपण हात लावला तर हा अतिशय थंड आहे। याचाच अर्थ हा उन्हामध्ये तापत नाही किंवा गरम होत नाही। अशा प्रकारचा फायदा, अतिशय महत्त्वाचा फायदा या क्रॉप कव्हरमुळे होतो। हा जो क्रॉप कव्हर आहे हा क्रॉप कव्हर लावण्यासाठी या प्रकारच्या काड्यांची आवश्यकता असते। या प्रकारची काडी जी आहे ही काडी क्रॉप कव्हर लावण्यासाठी वापरली जाते। ही काडी साधारणपणे 1000 काडीचा बंडल येतो आणि त्याची ₹1700 इतकी किंमत आहे किंवा ₹65 किलो प्रमाणे ही काडी येते। शेतकऱ्याला ₹65 किलो प्रमाणे ही काडी मिळते। आणि ह्या प्रकारे अशा 3 काड्या लावल्या जातात आणि 3 काड्या लावून रोपाच्या भोवती 3 काड्या लावल्यानंतर ह्या ठिकाणी असा क्रॉप कव्हर त्याच्यामध्ये लावला जातो। क्रॉप कव्हर लावल्यामुळं काय होतं किंवा क्रॉप कव्हर का लावावा? क्रॉप कव्हर लावल्यामुळं उन्हापासून, प्रखर उन्हापासून रोपाचं संरक्षण होतं, रोप लवकर सेट होतं। त्याच्यानंतर रोपामध्ये सनबर्निंग जो होतो किंवा पानं जे करपतात, उन्हामुळे जे पान करपतं ते पान करपत नाही, रोपामध्ये ग्रीनरी टिकून राहते आणि रोप हे लवकर सेट होतं। त्याच्यामुळं आपला एकसारखा बाग एकाच वेळेस तयार होण्याला सुद्धा मदत होते। त्यानंतरनं रोपामध्ये जी पेशीभित्तिका असते ती पेशीभित्तिका उन्हामुळे डॅमेज होते, त्याच्यापासून सुद्धा या क्रॉप कव्हरमुळे संरक्षण होतं। त्याचप्रमाणे आपल्या शेतामध्ये अन्य प्राणी उपद्रव करत असतात, जसे ससा असेल, रानडुक्कर असेल किंवा इतर वन्य प्राणी असतात, यापासून आपल्या रोपांचं नुकसान होतं। ते नुकसान सुद्धा या क्रॉप कव्हरमुळे टाळलं जातं। मित्रांनो, हा क्रॉप कव्हर साधारणपणे 3 वेळा वापरला जातो। हा जर आपण व्यवस्थित काढून ठेवला आणि पुढच्या पिकासाठी आपल्याला 3 वेळा हा क्रॉप कव्हर वापरला जाऊ शकतो। टिकाऊ आहे, पर्यावरणपूरक आहे, पर्यावरणाला कुठलाही याच्यापासून त्रास होत नाही, हा कुजतो, त्याच्यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही। त्याचप्रमाणे मित्रांनो, एकदा का हे रोप सेट झालं, साधारणपणे 30 ते 45 दिवसांमध्ये हे रोप पूर्ण सेट होतं आणि सेट झाल्यानंतर ह्या क्रॉप कव्हरच्या बाहेर जर केळी किंवा पपई या पिकाचं पान बाहेर आलं तेव्हा आपण हा क्रॉप कव्हर काढून घ्यायचा आहे आणि क्रॉप कव्हर पुन्हा व्यवस्थित ठेवायचा। याच्यामुळं तुम्हाला पुढच्या 2 ते 3 पिकांना हा क्रॉप कव्हर वापरला जाऊ शकतो। त्याच्यातून शेतकऱ्याला पैशाची बचत सुद्धा होऊ शकते। त्याच्यामुळं मी या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की पपई आणि केळी या ठिकाणी लागवड करताना क्रॉप कव्हरचा वापर जरूर करा। त्याचप्रमाणे जर क्रॉप कव्हर लावला असेल किंवा लावला नसेल तरी या ठिकाणी ताग या पिकाची, या पपईच्या किंवा केळीच्या आजूबाजूला लागवड केली जाते। या तागामुळे सुद्धा गारवा किंवा ओलावा किंवा थंडावा या ठिकाणी टिकून राहतो आणि रोप लवकर सेट होतं। त्याच्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारची मदत शेतकऱ्याला त्याचं बाग टिकवण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी मदत होते।
तर मित्रांनो, दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.